यावर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रीपासूनच प्रचंड गर्दी त्र्यंबकेश्वर शहरामध्ये या ठिकाणी झालेली आहे। आद्य ज्योतिर्लिंग असल्याने जवळपास 1.5 ते 2 लाख भाविक काल त्र्यंबकमध्ये दाखल झालेले आहेत। पूर्व दरवाजाने व्यवस्थितरित्या सर्वांचं दर्शन आज पहाटे 4 वाजेपासून सुरू आहे। जवळपास 41 तास मंदिर कंटिन्यू उघडं राहणार आहे। आमच्यामधले पूजेचे वेळा जर वगळल्या नंतर पूर्व दरवाजाला पाण्याची व्यवस्था, बिस्किटाची व्यवस्था, ॲम्ब्युलन्सची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे। भाविक सुरळीत व्यवस्थित आनंदाने दर्शन घेत आहेत। कुठल्याही प्रकारची अडचण आत्तापर्यंत तरी आलेली नाही। VIP दर्शन टोटल आम्ही 3 ते 4 दिवस बंद केलेलं आहे। तसं अधिकृत प्रेस नोट देखील दिलेली आहे। VIP अति राजशिष्टाचार असलेले जर कोणी आलं तरच त्यांना बिफोर जर काही त्याचं सूचना असेल तर त्यांना जाण्यासाठी आम्ही तेवढी परवानगी देत आहोत। महाशिवरात्रीनिमित्त होणारा त्र्यंबकेश्वर मंदिरातील कार्यक्रम शिवार्पणमस्तु पहिल्यापासूनच ह्या कार्यक्रमाला फार प्रसिद्धी द्यायची नाही असं ठरलं होतं। कारण मंदिराचं प्रांगण, तिथलं क्षेत्रफळ, तिथे किती माणसं कार्यक्रम पाहण्यासाठी बसू शकतात या सगळ्या गोष्टींचा विचार करता मी देखील सोशल मीडियावर ह्या कार्यक्रमाविषयी अजिबातच माहिती दिली नव्हती आणि त्या गोष्टीला प्रसिद्धी दिली नव्हती। परंतु काल दिवसभरात ह्या कार्यक्रमाला अनावश्यक प्रसिद्धी मिळाली आणि त्यामुळे आता अवास्तव गर्दीची भीती, काळजी प्रशासनाच्या मनात आहे आणि त्याचमुळे मी माझ्या कुटुंबियांशी बोलून हा निर्णय घेते की कमिटमेंट आहे, त्यामुळे कार्यक्रम होईल। माझे सहकलाकार तो परफॉर्म करतील, सादर करतील माझ्याशिवाय। अर्थातच यानं माझ्या आनंदावर विरजण पडणार आहे, परंतु वैयक्तिक सुखापेक्षा आपल्यामुळे प्रशासनावर अतिरिक्त ताण येऊ नये ही बाब मला जास्त महत्त्वाची आणि मोठी वाटते। त्यामुळे सर्वस्वी हा माझा निर्णय आहे आणि मी हा निर्णय घेतेय। अर्थातच जिथे भाव असतो तिथे देव असतो, यावर माझा पूर्ण विश्वास आहे। त्यामुळे मी कुठेही बसून शिवाची आराधना केली तरी शिवापर्यंत ती पोहोचणारच आहे। तिथे कोणाचाही हिरमोड होऊ नये आणि कोणाच्याही मनात कसलीही शंका उत्पन्न होऊ नये म्हणून माहिती करता हा मी व्हिडिओ बनवतेय।